नमस्कार मंडळी, मी गायत्री स्वामी आणि बातमी मागची बातमी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. जिथे आजच्या 3 महत्वाच्या बातम्या. यात गुंगी गुड्यावरून वाद प्रतिवाद सुरूच. शिंदेसोबत गेलेले 40 आमदार अपात्र. कपिल सिब्बल यांचा कोर्टात युक्तिवाद. देशभर संघटन वाढवणार. अभिजित दिपके यांची रणनीती. या बातम्यांच्या मागचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाचा लेखाजोखा यात मांडलाय. यामुळे आता वरवरची बातमी नाही तर बातमी मागची बातमी जाणून घ्या. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. बातमी आहे गुंगी गुड्यावरून वाद प्रतिवाद सुरूच. बीड मध्ये एका प्रेस कॉन्फरन्सच्या दरम्यान कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर सुनेत्रा पवार यांनी मौन बाळगले आणि त्याचाच व्हिडिओ शेअर करत काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर गुंगी गुड्याचे टीकास्त्र सोडले. यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आक्रमक भूमिका दाखवली तरी काँग्रेसचे प्रवक्ते हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या भूमिकेवर ठाम राहत गुंगी गुडिया नसाल तर सिद्ध करा, दुर्गा बनवून दाखवा असं वक्तव्य केलं. यामुळे वाद अजूनच चिघळला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी काँग्रेसने स्वतःची वैचारिक दिवाळखोरी दाखवली असा टोलाही लगावला. काँग्रेसच्या वक्तव्याने जय पवारही आक्रमक झाले. सोशल मीडियावर पोस्ट करत जय पवार म्हणाले की हा फक्त एका व्यक्तीचा अपमान नसून स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर समाजात स्थान निर्माण करणाऱ्या प्रत्येक महिलेच्या सन्मानावर, प्रतिष्ठेवर आघात आहे, ज्याचा मी निषेध करतो. संजय राऊत यांनी सुनेत्राताईंनी मौन बाळगू नये, उत्तर द्यावे. राष्ट्रवादी पक्ष हा अमित शहाचा पक्ष आहे हे सगळ्यांनाच माहित आहे असा घणाघात केला. यावेळी बोलताना अमित शहा आणि मोदींचाही त्यांनी गुंगा गुड्डा असा उल्लेख केला. बातमी आहे शिंदेसोबत गेलेले 40 आमदार अपात्र. कपिल सिब्बल यांचा कोर्टात युक्तिवाद. गेल्या 4 वर्षापासून शिवसेना पक्ष, पक्षाचे चिन्ह कोणाचे यासाठी शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आज या खटल्या प्रकरणी सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमला बागची आणि व्ही मोहना यांच्या विशेष खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी उद्धव सेनेची बाजू मांडली. ज्यावेळी एकनाथ शिंदे फुटीर आमदारांसोबत गुवाहाटीला गेले तेव्हा ते भाजपच्या संपर्कात होते हे शिंदेंनीच उघडपणे सांगितलं होतं. त्यांचे हे कृत्य पक्षविरोधी कारवाई होती. ज्यावेळी आमदारांनी पक्षविरोधी फुटीर कारवाई केली तेव्हा उद्धव ठाकरे यांनी अजय चौधरी यांची गटनेता म्हणून निवड केली होती. यामुळे 10वी अनुसूची म्हणजे पक्षांतर बंदी कायद्यानुसार एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेले सगळे आमदार आपोआप अपात्र ठरतात. तसे झाले नाही तर 10व्या अनुसूचीचा उपयोगच काय असा प्रश्नही उपस्थित केला. आमदार म्हणजे पक्ष नव्हे. निवडणूक आयोगाने विधिमंडळातील बहुमत बघितलं पण त्याच वेळी पक्षीय बहुमताकडे दुर्लक्ष केलं. विधानसभा अध्यक्षांनी बंडखोर आमदारांना अपात्र ठरवून चूक केली असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी मांडला. आजच्या कोर्टातील सुनावणीवर संजय राऊत म्हणाले की शेड्यूल 10 आणि परिच्छेद 2 नुसार मिंदे गट बरखास्त होईल. मूळ शिवसेना आणि शिवसेनेचं चिन्ह त्यांना अत्यंत बेकायदेशीर पद्धतीने सोपवण्यात आलं. कोणताही नियम, कायदा आणि संविधानातील कोणत्याही सेक्शन नुसार काम झालेलं नाही. यातील प्रत्येक कृती ही बेकायदेशीर होती. देशभर संघटना वाढवणार. अभिजित दिपके यांची रणनीती. नीट पेपर फुटी प्रकरणात कॉक्रोच जनता पार्टीला मोठे यश मिळालं. यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे ध्येय धोरण काय? कॉक्रोच जनता पार्टी राजकीय पक्ष होणार की अभिजित दिपके दुसऱ्या राजकीय पक्षात जाणार? त्यांची पुढील वाटचाल कशी असेल हे जाणून घेण्यासाठी त्यांचे फॉलोअर्स उत्सुक आहेत. आज संभाजीनगरमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांच्या घरी कॉक्रोच जनता पार्टीची 2 दिवसीय बैठक सुरू झाली. यावेळी अभिजित दिपके यांनी कॉक्रोच जनता पार्टी राजकीय पक्ष बनणार नाही, दबाव गट म्हणूनच काम करेल असे स्पष्ट केले. सोनम वांगचूक आमचे मेंटर होते आणि नेहमी राहतील. झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे असंही त्यांनी जाहीर केलं. देशभरात संघटन वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आणि त्यासाठी आमची बैठक सुरू आहे असे त्यांनी सांगितले. तर कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरदास यांनी सांगितले की ज्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून हिंसा झाली त्या विद्यार्थ्यांना मेडिकल आणि कायदेशीर मदत आमच्याकडून दिली जात आहे. सोशल मीडियावर शिवीगाळ केलेल्या अल्पवयीन मुलांवर भाजप RSS समर्थकांनी जे टॉक्सिक कॅम्पेन चालवलं गेलं ते अत्यंत निंदनीय आणि बेकायदेशीर होतं. त्याचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो आणि त्यासाठी आम्ही कायदेशीर हालचालीही सुरू केल्या आहेत. धन्यवाद आणि पाहत राहा सकलम.